हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 म्हणजे 5:35. इथे मी आलेली आहे किचनमध्ये आणि आज मला बनवायचं आहे मटर पनीर. तर मटर पनीर बनवण्यासाठी मी कांदा, टोमॅटो, अख्खा गरम मसाला आणि काजू छान असं भाजून त्याची पेस्ट तयार केली आणि तेलामध्ये परतून घेतलं. घरगुती मसाला, कसुरी मेथी, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये भिजवून ठेवलेले जे वाटाणे होते तर ते वाटाणे घालणार आहे. आणि आज मी मटर पनीर कुकरमध्ये करणार आहे, कारण की कडधान्यातले वाटाणे वापरले ना तर कुकरचाच वापर करावा लागतो. कमीत कमी वेळेमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छान असे हे वाटाणे शिजून तयार होतात. चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घालून याला मी 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे आणि मग हे सगळं शिजून झाल्यानंतर वरतून यामध्ये पनीर घालणार आहे. तर अशा पद्धतीने झटपट मटर पनीर कुकरमध्ये बनवू शकता. तर आता सणवार आलेले आहेत आणि या सणवारामध्ये झटपट अशी बनणारी भाजी आणि सगळ्यांच्याच आवडीची म्हणजे मटर पनीर. तर इथे ना मी पनीर रात्रीच तयार करून घेतलेलं. तर खूप ताजं फ्रेश असं पनीर आहे हे घरचं. तर याचे मी तुकडे करून घेते आणि मग इथे 4 शिट्ट्या झाल्या की मग झाकण उघडून मी त्यामध्ये हे पनीर घालणार आहे. खूप टेस्टी लागतं घरचं पनीर. विकतच्या पनीरमध्ये भेसळ असते म्हणून मी शक्यतो विकतचं पनीर कधीच आणत नाही. तर घरचं पनीरच नेहमी वापरायचं. मुलांच्या तब्येतीला देखील चांगलं असतं ते. तर इथे गव्हाचं पीठ देखील मी आत्ताच मळून ठेवलेलं आहे आणि आता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर यामध्ये मी चिरलेलं सगळं पनीर घातलेलं आहे. शक्यतो मी गव्हाचे जे चपात्याचं पीठ आहे ते सकाळीच मळते. ताजं पीठ मळायचं आणि ताज्या चपात्या करायच्या, कारण की रात्री जर पीठ मळून ठेवलं तर पिठाला एक साधारणपणे रंग वेगळा येतो आणि शिवाय पीठ हे लूज देखील पडलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फ्रीजमधलं थंडगार पीठ थोडंसं रूम टेम्परेचर यायला वेळ लागतो आणि त्याच्या भरभर चपात्या लाटायला जमत नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण किचनमध्ये काम करत असताना स्मार्ट गृहिणींनी कशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून घरातली कामं झटपट करावीत आणि आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरचं आरोग्य जपावं, तर तेच आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर इथे मटर पनीर करत असताना घरचंच पनीर मी नेहमी वापरते, विकतचं पनीर मी वापरत नाही. कारण की खूप सारे आपण व्हिडिओ आणि न्यूजमध्ये ऐकत असतो की पनीरमध्ये भेसळ वगैरे आहे आणि हल्ली कॅन्सरचं प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे उगाचच आपल्या फॅमिली मेंबरच्या तब्येतीशी हेळसांड नको आणि म्हणूनच मी नेहमी घरीच पनीर बनवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पीठ नेहमी हे ताजंच मळायचं आणि ताज्या पिठाच्या चपात्या किंवा मग फुलके पुऱ्या करून घ्यायच्या. तर किती छान टम्म असे फुलके झाले नाही का. शक्यतो मी मटर पनीर सोबत फुलकेच बनवते आणि खूप छान कॉम्बिनेशन जातं. तर इथे आता 6:30 झालेले आहेत, 6:25 आणि हा चाललेला आहे मोठा. तर आता हा गेला, आता लहाना उठेल. तर आता हे सगळं किचन ओटा वगैरे मी आवरला, सिंकमध्ये भांडी ठेवून घेतली आणि आता इथे या बॉटलमधली गुळाची पावडर संपली होती तर ती देखील मी भरून घेते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा घरांमध्ये चहा बनवत असताना साखरेचा वापर केला जातो. तर साखरेमधून आपल्याला काहीही पोषण तत्व मिळत नाही. जर तुम्ही गुळाचा चहा पिलात तर गुळामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, जे आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असतं आणि म्हणूनच चहा हा नेहमी गुळाचा प्यावा आणि सकाळी सकाळी मस्तपैकी एनर्जेटिक ड्रिंक जर घ्यायचं असेल तर चहाचं घ्यावं. आता इथे चहाला जे पाणी गरम केलेलं तेच पाणी मी त्यात थोडंसं गरम पाणी ग्लासात काढलं आणि त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे. तर आजपासून मी एक एक्सपेरिमेंट करणार आहे. रोज तर मी कोमट पाणी पिते, पण आजपासून थोडीशी हळद घालून पिणार आहे. बघणार आहे 15 दिवस की काय इफेक्ट पडतो म्हणून. तर त्याचा इफेक्ट मी लगेचच म्हणजे काही दिवसात मी तुम्हाला शेअर करेन. तर इथे मी हळदीचं पाणी पिते, डिटॉक्स होते बॉडी पूर्ण. तर इथे लहान मुलाची अंघोळ झाली आहे आणि आता इथे चहा देखील झालाय. तर तो ना सकाळी सकाळी चपाती वगैरे काही खात बसत नाही. तर शक्यतो 1 ते 2 बिस्किट किंवा मग 1 ते 2 टोस्ट वगैरे खात असतो. तर त्याला इथे मी आता नाश्ता देते आणि त्याची चालू आहे परीक्षा, म्हणून त्याला आता तयारी करून मी पटकन शाळेत पाठवून देणार आहे. तसं बघायला गेलं तर सकाळी सकाळी बेकरी प्रोडक्ट नाही खाल्ले पाहिजेत, जसं की ब्रेड झाले, टोस्ट झाले, बटर झालं. पण आपली ही जी लहान मुलं आहेत ना, सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये काहीही खाऊन जात नाहीत आणि म्हणून उपाशी पाठवण्यापेक्षा हे 2 टोस्ट किंवा 2 बिस्किट खाऊन पाठवलेले मला असं वाटतं नेहमी चांगलं.
तर नंतर मी 9:30 वाजता तुमच्याशी भेटते इथे आणि आता बघा इथे माझा क्लास सुरू होणार आहे. त्याआधी माझे सगळे अंघोळ वगैरे आवरून झाले. झाड लोट झालं होतं आणि म्हटलं आता चला झाडांना पाणी घालते. उन्हाळा सुरू झालाय आणि बिचाऱ्या झाडांना देखील पाण्याची आता आवश्यकता आहे. वेळोवेळी जर आपण झाडांना पाणी घातलं तर झाडं खूप छान अशी राहतात. तर इकडे मी झाडांना पाणी घातलं आणि झाडांशी थोडीशी मी निगराणी केली, देखरेख केली. बघते मी झाडांमध्ये काय काय बदल होतोय तो. तर इकडे मी ना माझ्या खिडकीमध्ये काही झाड आहेत तर तिथे मला दाखवते. तर हे टोमॅटोचं झाड लावलेलं टोमॅटो आलेले आहेत या झाडाला, पण हे टोमॅटो मी काढले नाहीत आणि हे टोमॅटो ना खालून खराब व्हायला लागलेत. तर म्हटलं की असंच झाडाला राहू दे. पक्षी खूप येतात खिडकीमध्ये तर कदाचित त्यांना ते टोमॅटो खायला मिळतील. तर हा माझा मोगरा खूप छान असा फुललाय, बहरलाय. कोरफड आहे आणि कोरफडीमध्ये एक तुळशीचं रोप आलंय आणि इकडची जी तुळस आहे ना तर ती सुकलीसारखी झाली आहे. सुकली आहे ती बऱ्यापैकी. आणि आता हे बघा हा आला आहे मनी प्लांट. हा मनी प्लांट लावला होता मी. आधी पाण्यामध्ये लावला होता पण पाण्यामध्ये तो व्यवस्थित आला नाही म्हणून मग मी मातीमध्ये लावला. तो खूप छान असा हा उगवून आलाय आणि ही आहे कोरफड आणि बघा हे झाड आहे पानफुटीचं. तर मला असं वाटतं की हे पानफुटीचं बऱ्याचशा आजारावरती उपयोगी पडतं. तर पान लावायचं लगेचच त्याला मस्त की फूट फुटते आणि इतकं छान असं हे झाड उगवून तयार झालेलं आहे. तर खरं तर मला हा मनी प्लांट घरामध्ये छोट्याशा एक फ्लॉवर पॉटमध्ये लावायचा आहे. पण पाण्यामध्ये तो उगला नाही म्हणून मग मला ते मातीमध्ये लावावं लागलं. तर आता इथे मी ना झाडांना पाणी घालून झाल्यानंतर इथे मी लादी वगैरे पुसून घेते आणि मस्तपैकी आता माझं घर स्वच्छ आणि प्रसन्न वाटतंय. तर घर नेहमी आपलं टापटीप ठेवावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. त्यासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला झाडू मारायला जमलं नाही तर बेसिक कामं पटापट आपल्या गरजेनुसार करून घ्या आणि त्यानंतर झाडू मारून लगेचच लादी पुसून घ्या. मस्त घर प्रसन्न असं वाटतं. घरातली बेसिक कामं उरकली मी आणि क्लास वगैरे देखील झाला आणि आता डायरेक्ट मी इथे आलेली किचनमध्ये. आज ना मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे आणि त्यामधून मी तुम्हाला काही दाखवणार आहे की खरंच हे वर्क करतंय का. तर काही दिवसांपूर्वी माझ्या नजरेमध्ये एक व्हिडिओ पाहण्यात आला होता आणि आपण जे केक बीट करण्याची जी मशीन असते बीटर, तर त्यामध्ये हे एक टूल मिळालेलं असतं आणि या टूलने आपण पीठ देखील मळू शकतो असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं. भरपूर सारे व्हिडिओ होते. तर म्हटलं चला आपल्याकडे पण आहे तर आपण ट्राय करून बघूया आणि जर हे जर काम करत असेल परफेक्ट तर मग आपण इमर्जन्सीच्या वेळेस वापरायला काय हरकत आहे. म्हणून मग इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं, मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून आता या बीटरने हे जे पीठ आहे ते मी आता मळून घेते. बघूया काय होतंय ते आणि याचा एक्सपिरियन्स देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे खरंच ही मशीन काम करते का आणि युजफुल आहे का आपल्या रेग्युलर वापरण्यासाठी. तर 300 वॉटची ही माझी मशीन आहे, बीटर आहे केकची क्रीम बीट करण्याचं. तर मी ज्यावेळेस लॉकडाऊन पडला होता त्यावेळेस मी ही ऑनलाईन मशीन मागवली होती आणि त्यावेळेस बऱ्यापैकी मी केक वगैरे बनवत होते घरातच खाण्यासाठी. तर आता थोडं थोडं पाणी घालून मी बऱ्यापैकी हे पीठ मिक्स करून घेतलंय आणि आता बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे पीठ. आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि आता हे जे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं तर पुन्हा एकदा मी हाताने एकजीव करून पुन्हा मशीन मी याला बीट करते अशा पद्धतीने. तर बऱ्यापैकी या मशीनने काम केलेलं आहे. पण आणखीन बघूया कसं हे पीठ मळलं जातंय, जास्त घट्ट होतंय की पातळ होतंय. तर आता बघा हे पीठ अशा पद्धतीने दिसतंय. तर आता ना थोडासा तेलाचा हात लावून मी मळून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते या पिठाची कन्सिस्टन्सी. तर या मशीनने पीठ मळत असताना मला असं जाणवलं की ही जी मशीन आहे ही जास्त पिठासाठी लोड घेणारी नाहीये. एकदम तुम्हाला साधारणपणे 7 ते 8 चपात्या करायच्या असतील तर त्यासाठी ही मशीन परफेक्ट आहे आणि मग 7 ते 8 चपात्यांसाठी तसं बघायला गेलं तर आपण हाताने झटपट पीठ मळू शकतो असं मला वाटतं. कारण की ही मशीन जास्त लोड घेत नाही. आता हे मी फक्त 7 ते 8 चपात्यांचंच पीठ मळलंय आणि त्याच्यामध्ये पण पीठ व्यवस्थित एकजीव करण्यासाठी आपल्याला हाताचा वापर करायला लागतोय. तर आता पीठ मी व्यवस्थित हाताने चेक करतेय. हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पीठ तर व्यवस्थित मळलं गेलंय. मग मी पुन्हा एकदा सांगेल की ही मशीन लोड घेत नाही आणि म्हणून जास्त पीठ म्हणजे तुम्हाला 10 ते 12 किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त चपात्या जर करायच्या असेल त्यासाठी पीठ मळायचं असेल तर ही मशीन युजफुल नाही. म्हणजे उगाचच टाइमपास केल्यासारखं आहे. तर या मशीनने छोटी मोठी जी काही कामं होतील तर तीच करायची. पिठासाठी ही मशीन बनलेली नाहीये. थोडंसं जर पीठ मळायचं असेल तर तुम्ही ते मळू शकता. पण पीठ छान मळलं गेलंय. पण लोड जास्त घेत नाही ही मशीन आणि मशीन जळण्याची शक्यता देखील वाटते. मी थोडंसं पीठ मळून बघितलं. म्हटलं बघूया काय वर्क करते. तर अशा पद्धतीने मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केला.
आता दुपार झालेली आहे, म्हणजे जवळपास आता 11:30 होऊन गेलेले आहेत. मुलगा शाळेतून आलाय, एक्झाम झाली तर त्याला जेवायला वाढतेय. आजचं जेवण काही नाहीये, मटर पनीर आहे आणि फुलके केलेले, तर तेच त्याचं जेवण असणार आहे आणि माझं पण तेच असणार आहे. उन्हाळा सुरू झालाय आणि दूध खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि म्हणून काल माझ्याकडनं जवळपास 1 लिटर दूध खराब झालं, कारण की मी ते पटकन तापवलं नव्हतं. सकाळी आलेलं दूध फ्रीजमध्ये ठेवून मी जवळपास रात्री तापवलं, म्हणून ते खराब झालं. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची टिप, अशा प्रकारचं तेलाचं एक डिस्पेन्सर, ऑइल डिस्पेन्सर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरं, ही प्लास्टिकची तेलाची बाटली मी अशा पद्धतीने उलटी करून ठेवली आहे का, तर त्यातलं सगळं तेल निथळून जाईल. याला कंजूसी नाही म्हणायचं, याला समजदारपणा म्हणू शकतो आपण, कारण की प्रत्येक तेलासाठी, तेलाच्या थेंबासाठी आपण किंमत मोजलेली आहे आणि त्यामुळे पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं. तर इकडे किचनच्या ओट्यावरती मी ते तेलाची बाटली निथळत ठेवलेली आहे आणि तोपर्यंत म्हटलं की चला ही झटपट आता ही भांडी लावून घेऊया. मग हा पसारा राहिला तर मग तसाच राहून गेल आणि म्हणून वेळात वेळ आपल्याला 5 ते 10 मिनिटं जरी मिळाली ना, तर ही अशी छोटी मोठी कामं पटकन करून घ्यायची, म्हणजे आपला किचन मधला किंवा मग हॉल मधला किंवा मग बेडरूम मधला जो पसारा आहे कपड्यांचा म्हणा किंवा मग किचन मधला भांड्यांचा म्हणा, तर तो होत नाही. सगळी भांडी लावून झालेली आहेत. जर आपण ही भांडी नाही लावली आणि आयत्या वेळेला एखादं भांडं पाहिजे असेल ना, तर ते शोधावं लागतं, वेळ जातो आणि आवाज भांड्याचा होतो तो वेगळाच. आता पुढची महत्त्वाची टिप मी तुमच्याशी शेअर करते. बऱ्याच घरामध्ये अशा दुधाच्या पिशव्या येत असतील. आता हे मी डेअरीचं दूध घेते म्हणून ही अशी ट्रान्सपरंट पिशवी आहे. ट्रान्सपरंट पिशवी फाडत असताना फक्त त्याचा एक कोपरा कट मारायचा, कट करून नाही टाकायचा, अशा पद्धतीने कट करायचा आणि हे दूध जे आहे हे टोपामध्ये घालून गरम करायला ठेवायचं. बऱ्याच जणांच्या घरामध्ये ह्या पिशवीचा कोपरा म्हणजे त्याचा कॉर्नर आहे तो कट करून काढण्यात येतो आणि मग तो कट केलेला छोटासा प्लास्टिकचा तुकडा इकडे तिकडे पडतो आणि मग ते प्लास्टिक जे आहे ते डिकम्पोज होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने जर पिशव्यात आपण जर कट केल्या तर मग त्या असं म्हणतो ना ओला सुका कचरा, तर सुक्या कचऱ्यामध्ये त्या पुन्हा रिसायकल होतात. तर आता इथे ना मी काय केलं, रेशनचे तांदूळ 3 वाट्या घेतलेले, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आणि चमचाभर मेथी यामध्ये घातली आहे आणि आता इथे मी इडली डोशाचं बॅटर बनवून घेते, म्हणजेच भिजायला घालते. आता हे जे रेशनचे तांदूळ आहेत ना, तर याला भरपूर काळपटपणा असतो पाण्याला आणि म्हणून 2 ते 3 वेळा हे रेशनचे तांदूळ मी धुवून घेते आणि यामध्ये थोडेसे मेथी दाणे घालायचे. पौष्टिक होतं हे बॅटर. दुसरी गोष्ट खूप छान फुलतं हे आणि तिसरी गोष्ट खूप छान असा स्वाद येतो इडली डोस्याच्या बॅटरला आणि चवीला देखील खूप छान लागतात. तर आता ही तेलाची बॉटल देखील छान अशी निथळून झालेली आहे. आता हिला मी साईडला काढेल आणि आता हिला रिसायकल करण्यासाठी कचऱ्यावाल्याला देऊन टाकणार आहे. तर अशा होत्या आजच्या थोड्याशा टिप्स. ज्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.